पुढची बातमी पाहतोय. केंद्रात अमित शहांसोबत काम करण्याला कोणीही तयार नाही असा दावा खासदार संजय राऊतांनी केला. अमित शहांनी देशाच्या राजकारणात विषारी प्रवाह आणले. मोदी त्यांच्या मागे फरफटत गेले. त्यामुळे आता अमित शहांना वगळण्याची मानसिकता मोदींमध्ये तयार झाल्याचा दावा राऊतांनी केला. भाजपकडे दुसरा चेहराच नाहीये. त्यामुळे मोदींना लादलं जात असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही देशाच्या नेतृत्व बदलाबाबत चर्चा सुरू आहे असा दावा राऊतांनी केला. दरम्यान देवेंद्र फडणवीस कितीही नाही म्हणत असले तरी त्यांना केंद्रात जावंच लागेल असा पुनरुच्चारही राऊतांनी केलेला आहे. अमित शहा बरोबर काम करायला आता मोदी तयार नाही. पुढे बोला. केंद्रीय मंत्रिमंडळातून अमित शहाला वगळण्यासंदर्भात मोदींची मानसिकता आहे. आता ते किती धाडसाने निर्णय घेतात तो पाहू. पण आज या देशाची जी दुर्गती झालेली आहे, ज्या पद्धतीचं हुकुमशाहीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, लोकांमध्ये अस्वस्थता अस्थिरता आहे, त्याला सगळ्यात जास्त जबाबदार मोदींपेक्षा अमित शहा आहे. अमित शहाने या देशाच्या राजकारणामध्ये विषारी प्रवाह आणले. खासदार आमदार विकत घेणं, पक्ष फोडणं, न्यायालयावर दबाव आणणं, निवडणूक आयोगावर दबाव आणणं, या अपप्रवृत्ती गेल्या 12 वर्षामध्ये अमित शहाने आणलेल्या आहेत आणि मोदी त्यांच्या मागे फरफडत गेले. याची आता जाणीव मोदींना होताना दिसते असं मोदींचे सहकारी आता सांगतात. मोदींना जबरदस्तीनं तिथे आता लादलं जात आहे. कारण भाजपकडे दुसरा कोणताही चेहरा दिसत नाही. जे आहेत चेहरे ते विद्रूप आहेत सगळे. अमित शहाना कधीच कोणी प्रधानमंत्री करणार नाही. अमित शहाना त्यांची किती इच्छा असली, त्याने किती कारस्थानं केली, त्याने किती पक्ष फोडले, त्याने किती खासदार गोळा केले, त्याने किती मोदींच्या विरुद्ध स्वतःचं गँग निर्माण केली खासदारांची, तरीही त्यांना कोणीही देशाचं पंतप्रधान होऊ देणार नाही. हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे मोदींना चालवलं जात आहे. माझ्या माहितीनुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये त्याबाबत देशाच्या नेतृत्वाच्या बदलाबाबत अत्यंत महत्त्वाची चर्चा सुरू आहे. त्यांच्या पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी, केंद्रीय समिती आणि त्याचबरोबर त्यांना माझ्या माहितीनुसार पक्क्या त्यांना केंद्रातली जबाबदारीसुद्धा घ्यावी लागेल. ते किती नाही म्हणत असले तरी ही सुरुवात आहे त्यांनी केंद्रात जाण्याची आणि वारंवार दिल्लीत त्यासाठीच जात आहेत. अमित शहांबरोबर कोणताही कार्यक्षम माणूस काम करायला तयार नाही. अमित शहांबरोबर देवेंद्र फडणवीसही काम करायला तयार नाहीत दिल्लीत. इतर काही प्रमुख नेते जे आहेत भाजपचे, त्यांनीही अमित शहांबरोबर काम करायला नकार दिला.